अनेक पुरस्कार मिळवलेला किल्ला हा सिनेमा आता रिलीज होतोय आणि या सिनेमामध्ये खरी रंगत कोणी आणली असेल तर या सिनेमातल्या या छोट्या शिलेदारांनी. आपल्याबरोबर ते आहेत, आपण त्यांच्याशी गप्पा मारू. अर्चित, सगळ्यात पहिला प्रश्न तुला आहे की या सिनेमातली मध्यवर्ती भूमिका तू करतोयस, तर किती तू एन्जॉय केलायस हा सिनेमा आणि काम करताना तुला किती मजा आली? मी खूपच एन्जॉय केला हा सिनेमा करताना, कारण या सिनेमाच्या निमित्ताने मला अमृता माशीशी ओळख झाली. 4 चांगले मित्र मिळाले आणि म्हणजे अजूनही आम्ही खूप चांगल्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. अविनाश दादासारखा उत्तम डिरेक्टर मिळाला, अजून काय पाहिजे. आणि चिन्मय काळेसारखा एक छान रोल मिळाला, तर मी खुश आहे. काय आहे नक्की तुझी भूमिका? चिन्मय काळे हे जे मध्यवर्ती पात्र आहे, तर ही जी कथा आहे ती त्याच्या भोवती घवटाळते. तर त्याचं आणि या बंड्याचं नातं असेल, त्याचं आणि त्याच्या आईशी जे वेगळं नातं आहे ते असेल, त्याचं आणि या 3 मित्रांचं जे नातं आहे ते कदाचित असेल. असं सगळी नाती मिळून चिन्मय कसा स्वतःमध्ये बदल घडवतो आणि कुठेतरी तो काहीतरी शिकतो आणि कोणीतरी काहीतरी नकळत शिकून जातं. हा प्रवास या सिनेमामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. बरं पार्थ, आम्ही जेव्हा सरांशी बोललो, अविनाश सरांशी, त्यांनी सांगितलं की सगळ्यात पहिले माझं जे कॅरेक्टर फिक्स झालं होतं ते बंड्याचं कॅरेक्टर होतं. आणि तर तू स्वतः हे कॅरेक्टर करताना कशा पद्धतीने विचार केलास का तू आहेस तसंच ते हे केलंयस, असाच आहेस तू खऱ्या आयुष्यात? नाही ॲक्च्युली हे तसं चॅलेंजिंग कॅरेक्टर होतं बरंच, की गावातली एवढी सवय नसते आपल्याला किंवा एवढं टवाळखोर म्हणजे नाही आहे मी एवढा. तर थोडंसं चॅलेंजिंग होतं ते. पण एकदा आमचा जो दादा होता, त्यांनी परांजपे दादा त्यांनी लिहिली स्टोरी. तर त्यांनी आम्हाला एकदा खूप छान समजावून सांगितलं की कसे आहात, कॅरेक्टर काय आहे. त्यांनी खूप छान समजावलं आणि त्याच्यानंतर एक बेरिंग पकडलं गेलं माझ्याकडनं. ते सुटलंच नाही. मग ते चांगलं जमलं असं म्हणतात लोक. तर त्यामुळे मला ते चांगला करता आला तो अभिनय आणि खूप मजा आली कॅरेक्टर प्ले करताना, की एक वेगळं की जे आपल्याला खऱ्या लाईफमध्ये कधी करता येत नाही ते पिक्चरमध्ये करता आलं मला आणि खूप मजा आली. बरं, या सिनेमासाठी आणि एकंदर भूतनाथ रिटर्नसाठी अशा 2 सिनेमांसाठी तुला यावर्षी नॅशनल अवॉर्ड मिळालं. तर त्याने कधी तू आता एवढं जे काम केलंस त्याने जर असं समाधान मिळालं की यस आपल्याकडनं खरंच खूप छान काम झालेलं आहे यावर्षी, असं वाटलं तुला? ॲक्च्युली मला किल्ला या पिक्चरमुळे भूतनाथ पिक्चर मिळाला आणि किल्ला फक्त उशिरा रिलीज होते आणि समाधान म्हणजे अजून बरंच काय आहे पुढे. तर एवढ्याच समाधान नाही अजून, मानलं नाही अजून. अजून बरंच काय काय आहे. तर अजून खूप वर्कआउट करीन, खूप जास्त यश मिळवायचा प्रयत्न करीन. बरं, मला तुम्ही तिघांनी सांगा की तुमच्या भूमिका नक्की काय काय आहेत आणि तुम्ही स्वतः काय काय धमाल केली आहे सिनेमा करताना, कारण तुमच्या भूमिका फार वेगळ्या आहेत या दोघांच्या पेक्षा. काय सांगाल? मी मी एक अभ्यासात जरा कच्चा आणि मैत्रीत पक्का असा एक व्यक्तिरेखा करतोय. त्याचं नाव युवराज आहे, जो बिघडवतो पण आणि बिघडता पण, अशा दोन्ही याच्यामध्ये. हा चिनू नवीन आला आहे आणि हे सगळे माझी टीम गँग अशा टाईपमध्ये. मजा आली या सिनेमा करताना. हे सगळे दोघं जण दिग्गज यांच्याबरोबर काम करताना खूपच मजा आली. माझा रोल यामध्ये उमेश म्हणून कॅरेक्टरचा आहे. तर आम्ही तिथल्या गावातली मुलं आणि तिथल्या शाळेतले यांचे मित्र आणि आम्ही सगळे सायकलवर फिरतो, तिथल्या किल्ल्यावर जातो. त्यांचा एक मित्र म्हणून आम्हाला खूप चांगला रोल मिळाला. आम्हाला ते रोल साकारताना खूप मजा आली आणि त्यांच्यामुळे आम्ही भरपूर सायकलिंग केलं पाय दुखेपर्यंत. नंतर किल्ल्यामध्ये फिरलो आणि बीचवर गेलो. अशा बरंच काय काय आमच्या आठवणी अजून आमच्या डोक्यात आहेत. बरं, माझं नाव ओमकार आहे पिक्चरमध्ये. मगाशी तुम्ही म्हटलात तसं माझं नाव ओमकार आहे या चित्रपटामध्ये. माझा असाच भूमिका आहे सगळ्यांप्रमाणे, की मी पण वाया गेलेलो आहे, त्याच्यानंतर बिघडवणारा आहे. पण अशी एक वेगळंपण आहे की मी म्हणजे कोण, असा मी एक अंगी बाळगणारा माझा एक गुण असतो एक, की मी म्हणजे कोण. पण ते त्याच्यानंतर असं आम्ही स्वराली म्हणजे एक माझ्या भोवती फिरणारा असं एक महत्त्वाचं पात्र म्हणजे स्वराली. तर ते माझी मैत्रीण दाखवली आहे पिक्चरमधली. तर हे सगळं त्या मैत्रिणीवरनं मला चिडवाचिडी वगैरे सगळी गमती जमती या पिक्चरमध्ये सुद्धा आहेत. एवढ्या सगळ्या गमती जमती तुम्ही केलेल्याच आहेत, पण म्हणजे जेव्हा सिनेमाचं शूटिंग चाललेलं होतं तेव्हा नक्की काय काय मजा मस्ती केली ती जरा सांगा थोडीशी. आम्ही फक्त मजा मस्तीच केली, कारण पार्थचे 2 सिनेमे झाले होते, अथर्वचे 2 सिनेमे झाले होते, पण आमचं काहीच झालं नव्हतं. म्हणजे मी तर फक्त शॉर्ट फिल्म्स केल्या होत्या.
त्या किती 15 मिनिटाच्या असतात. त्यामुळे असं 2 महिने बाहेर जायचं, एकटं राहायला असं काही माहिती नव्हतं. पण तरी सिनेमा करायचा म्हणून आम्ही कोणीच सिनेमा केला नाही. आम्ही जस्ट गंमत करून हा सिनेमा करून टाकला आणि कधी वाटलंही नव्हतं की राष्ट्रीय पुरस्कार मिळेल, आंतरराष्ट्रीय स्तरावर इतका मान मिळेल. आता फक्त प्रेक्षकांनी आम्हाला गौरव करायचा हा सिनेमा बघून, एवढंच. आता हा टप्पा एक राहिलेला आहे, बाकी काही नाही. फार तसं बघायला गेलंस तर तू त्या सगळ्यांमध्ये थोडासा सिनियर होतास कामाच्या बाबतीत. तर तू काय काय धमाल केलीस रे? यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर मिक्सअप झालास का? काय काय मजा केली जरा सांग तरी. म्हणजे काय सिनियर वगैरे नव्हतो मी, खूप यांच्यासारखीच खूप धमाल केली. तर दिग्गज वगैरे तर अजिबात नाही आणि आम्ही तर खूप सेटवर धमाल केली. आम्ही बीचवर जायचो लपून की कसं होतं की बीचच्या समोर एक लायब्ररी होती, तर आम्ही सांगायचं होतं की लायब्ररीत जाऊन येतो. म्हणजे मी 1-2दा खरंच गेलेलो, तर गमतीत म्हणालो की आपण लायब्ररीत जाऊन सांगून बीचवर असं गमतीत म्हणालो, हे खरंच गेले. मग आम्ही तशीच ट्रिक वापरायचो की सांगायचो लायब्ररीत चाललो आणि जायचो बीचवर, धमाल करायचो. नंतर खेकडे पकडले पिक्चरमध्ये, तो एक खूप थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता. त्या खूप मजा आली. त्याची नांगी अशी काहीतरी पद्धतीने लॉक वगैरे करून द्यायचे, त्यामुळे पण खूप मजा आली. ह्याचा एक्सपिरियन्स फार भारी होता खेकड्यांचा. नाही 21 खेकड्या हो का? तो खेकडा म्हणजे एका दगडावरती तो खेकडा पकडायचा होता आणि तो खेकडा सोडला की तो दुसऱ्या साईडला जायचा. सो मला तिकडे पळावं लागायचं आणि नेमका तिकडे फ्रेम नव्हती. मग तसे तो खेकडा पण पकडून मी पण घाबरत होतो, कारण का तो कधीच नव्हता पकडा, यावेळेस पहिल्यांदा पकडत होतो. सो बरेच टेक झाले, पण शेवटी तो पकडला गेला कसा बसा. अमृता सुभाष अभिनेत्री ही या सिनेमात तुझ्या आईची भूमिका करते. तर तिच्याबरोबर जास्त तुझं कसं नातं होतं? म्हणजे आई मुलाचं नातं होतं का नंतर मैत्रीणच झाली होती ती? तिच्याबरोबर काय काय मजा केलीस? तिच्याबरोबर खूप मजा केली, मासे खाल्ले. तर जेव्हा मी तिला पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा तिची आणि माझ्या बाबांची ओळख निघाली कॉलेजपासूनची. त्यामुळे तसं एक फ्रेंडली वातावरण होतं की चला बाबांची मैत्रीण आहे. आणि मग तिने सुद्धा असं तिने खूपच सांभाळून घेतलं. म्हणजे आम्हाला सगळ्यांना तिने स्वतःचीच पोरं असल्यासारखं तिने सांभाळलं. काय हवं नको ते तिने बघितलं. आणि मग काय आम्ही एक गोष्टी तिला सांगत गेलो. मग भांडण झाले की तिच्याकडे जायचो रडत. मग असं तिने आम्हाला सावरून घेतलं. सो अशा आम्ही खूप जम्मत केली तिच्याबरोबर. बरं पार्थ, मला सांग की या सगळ्यांमध्ये तसं अमिताभ बच्चन सोबत काम केलेलं तू एकटा आहेस, तर त्यांचा काही अनुभव वगैरे आहे का? तू यांना कधी सांगितलंस का कधी किस्सा की अरे ते असे वागतात, असे तसे वागतात वगैरे, असं तुम्ही कधी विचारलं त्याला आणि त्याने कधी सांगितलं का काही? नाही सांगितलं तरी. नाही, ॲक्च्युली किल्ला हा भूतनाथच्या आधी शूट झाला आहे, तर त्यामुळे किल्ल्याचे मग काही एक्सपिरियन्स नव्हता भूतनाथचा वगैरे. भूतनाथ हा एकदम डिफरंटली नंतर शूट झाला आहे, पण एक्सपिरियन्स खूप चांगला होता भूतनाथचा. पण खूप मजा आली सेटवर तिथे पण. बरं, अमितजींसोबत समजा आता तुझा पिक्चर रिलीज होतोय आणि या सिनेमाला त्यांच्यापेक्षा जास्त अवॉर्ड मिळालेले आहेत भूतनाथपेक्षा, तर तुला असं वाटतं का की त्यांनी यावं आणि तुला एकदा ॲप्रिशिएट करावं ह्या सिनेमासाठी सुद्धा? ॲक्च्युली मला असं नाही, अख्ख्या टीमलाच ॲप्रिशिएट करावं असं मला वाटतं त्यांनी. त्यांना तू इन्व्हाइट करणार आहेस प्रीमियरला किंवा याच्यासाठी स्पेशल शोसाठी की या सर माझा सिनेमा येतोय? हो नक्कीच, आमच्या सगळ्यांसाठी या म्हणून नक्कीच इन्व्हाइट करीन. कुठल्याही नवीन ठिकाणी गेलं की असंच व्हायचं तुझं, झोपायचंच नाहीस तू. वर्गात गप्प राहू नकोस. इतर कुणी जर बोललं नाही तर तू आपण बोल सगळ्यांशी. चिनू उर्फ चिन्मय काय शिष्यवृत्ती वगैरे. चिनू या बाकावरती अभ्यासाची बडबड अजिबात खपवून घेतली जात. ह्या पिक्चरमध्ये माझी टॅगलाईन आहे की धिनाधिन धा. अनिल कपूरची जी स्टाईल आहे की तो खूप फॅन असतो अनिल कपूरचा, आणि काय झालं की तो ते करत असतो, तर ते आम्ही दाखवतो की 1 2 3 धिनाधिन धा धिनाधिन धा धिनाधिन धा धिनाधिन धा धिनाधिन धा धिनाधिन धा. अर्चित, या सिनेमात एक छान कविता देखील तुला आहे, तर ती कविता जरा म्हणून दाखव नक्की कशी आहे. सागराने नाविकामनी संकट मोठे पेरले, वादळाने होडीस एका दशदिशांनी घेरले. शीड तुटले खीळ तुटले, कथा काय या वल्ल्याची, नाविकासही फिकीर नव्हती पुढे राहिल्या पल्ल्याची. नशीब नव्हते पाठीशी, नव्हता अनुभव गाठीशी, उभा ठाकला एकटाच, युद्ध होते वादळाच्या वयवर्ष साठीशी. स्वबळी विश्वास मोठा त्याच तोड कर्तृत्वही, रौद्रवादळ शांत झाले पाघळले शत्रुत्वही. एक अटला धीर हा कोठूनी येतो तक्षणी, शतबाहूंचे बळ येते जो मातृत्व तरळते म्हणे.
किल्ला या सिनेमात एका वेगळ्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे ती अभिनेत्री अमृता सुभाष. अमृता आपल्याबरोबर जाणून घेऊया तिच्याकडनंच की या सिनेमात काम करण्याचा अनुभव तिचा कसा होता ते. अमृता, आजपर्यंत आई तू अनेक वेगवेगळ्या माध्यमांमध्ये गेल्यास, जाहिरातीत केलीस, पण या सिनेमातली आई नक्की कशी आहे आणि किती वेगळी आहे? या सिनेमात मी आई पण आहे आणि वडील पण आहे. कारण की काही दुःखद कारणामुळे माझा नवरा जातो आणि त्यानंतर मी माझ्या मुलाला घेऊन या छोट्या गावात येते. अशा या सिनेमाच्या कथेच्या सुरुवातीलाच हे घडतं. त्यामुळे एक असते आई आणि एक असते आई बाप. तर मी आई बाप आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे ही आई खरोखर त्या सगळ्यामध्ये वेगळी उठून दिसते. पण म्हणून काही ती शिकलेली आहे, ती स्वतःच्या पायावर उभी आहे. म्हणजे ती काही अशी दुःखात आता मी काय करू असं हा या अबला वगैरे नाही. ती आजच्या नारीचं, एक आजच्या स्त्रीचं प्रतिनिधित्व करते की ती स्वतःच्या पायावर उभी आहे आणि ती तिच्या मुलाला वाढवणार आहे. पण तरीसुद्धा तरुण वयात ती विधवा झालेली आहे आणि त्याच्यामुळे तिच्या आयुष्यात एकदम वरखाली झालेलं आहे. तिचं जे काय उद्ध्वस्त झालेलं आहे एका अर्थाने, जे तिला दाखवता येत नाही कारण तिचा मुलगा तिच्या पदरात आहे आणि भावावर अवलंबून राहायचं नाही आहे तिला. सो तिला स्वतःच्या पायावर स्वाभिमानी आहे, पण लहानही आहे, अननुभवी आहे. म्हणजे कदाचित नवऱ्यावर अवलंबून असणारी आणि जर नवराच गेला तर काय होईल अशी आहे. त्यामुळे अनेक पदर होते त्या अर्थाने भूमिकेला. आणि अविनाशला मी म्हटलं तर त्याप्रमाणे तिला तू पुरुष आणि स्त्री दोघांची कामं करताना दाखव असं मी त्याला सांगितलं होतं आणि ते त्यांनी फार छान दाखवलं. किंवा तीच सिलेंडर दर ओढत आणते, तीच तो जोडते, तीच गॅस पेटवते आणि तीच पोळ्याही लाटते. सो हे आईची आणि बाबांची, कदाचित बाबा असते तर बाबांनी सिलेंडर आणला असता, पण हे तिलाच करावं लागतं. ह्यातनं तिचा एकटेपणा फार टची पद्धतीने अधोरेखित होतो असं मला वाटतं. त्यामुळे ही आई वेगळी आहे. आई मुलाच्या नात्यातली मैत्री, कारण जेव्हा वडील नाही आहेत ना तेव्हा तो मुलगा घरातला कर्ता पुरुषही असणार असतो. त्यामुळे त्याचं आणि आईचं एक वेगळं नातं आहे. म्हणजे कधी कधी ती त्याची मुलगी होते आणि कधी तो तिचा बाप होतो आणि कधी कधी मी त्याची आई होते, मी त्याचा बाप होते. सो आम्ही दोघं एकमेकांना धरून पुढे निघालेलो आहोत. आणि ही कथा ही चिन्मय काळे आणि अरुणा काळे म्हणजे आई आणि मुलगा दोघंही आपापल्या क्षेत्रात धडपडतायत, उठतायत, वाढतायत. एक कर्ता पुरुष निघून गेल्याने दोघंही सैरभैर आहेत. पण ते कसं आपलं आयुष्य पुन्हा हातात घेतात की नाही, म्हणजे ते नुसते वयाने वाढत नाही तर ते अनुभवानेही समृद्ध होतात की नाही. त्यांच्यातल्या तटबंद्या, म्हणजे किल्ला तटबंद्या असलेली एक वास्तू, सो त्यांच्यातल्या तटबंद्या विरघळणार का काय होणार, अशा सगळ्या पदर उलगडणारी ही गोष्ट आहे. बरं अमृता, जेव्हा अविनाश सगळ्यात पहिले तुझ्याकडे ही कथा घेऊन आला होता किंवा हा सिनेमा घेऊन आला होता तेव्हा नक्की तुला अशी कुठली गोष्ट त्यात भावली होती आणि तू का नक्की हो म्हणालीस? तेव्हा काय वाटलं होतं तुला? नॉर्मली मी नरेशन ऐकून सिनेमाला होकार देत नाही. मी त्यांना म्हणते मला संहिता द्या, पूर्ण स्क्रीन प्ले द्या, कारण तुम्हाला म्हणायचं आहे की पण तुम्ही ते करू शकणार आहात की नाही मला तुमच्या संहितेत कळेल. त्यामुळे मी नॉर्मली लोकांना म्हणते नाही तुम्ही मला नरेशन देऊच नका, तुम्ही मला स्क्रिप्ट पाठवा, मग आपण भेटायचं की नाही ठरवूया. अविनाशच्या बाबतीत पहिल्यांदाच का कोणास ठाऊक मी नरेशनला होकार दिला आणि पहिल्यांदा मी नरेशनवर फिल्मला होकार दिला. त्यांनी ज्या पद्धतीने ती गोष्ट ऐकवली त्यात मला कळलं की या दिग्दर्शकाला संपूर्णपणे क्रिस्टल क्लिअर माहिती आहे की त्याला काय हवं आहे, त्याला कसं हवं आहे. आणि मला असं लक्षात आलं की खूप चांगल्या प्रोजेक्टचा भाग होण्याची मला खूप चांगली संधी चालून आलेली आहे, मला लक्षात आलं. आणि तत्क्षणी, म्हणजे मी खूप कमी वेळेला असे निर्णय घेतलेले, त्याच्या नरेशन संपताक्षणी मी या सिनेमाला म्हणून मी हा करते, मी करणारच. आणि तो मी केला याचा मला आनंद आहे. त्यांनी एक संपूर्णपणे वेगळेच दिवस, मौल्यवान दिवस मला माझ्या आयुष्यात अनुभवायला मिळाले. तो एक ती जी कोणी शक्ती असेल, नशीब म्हणूया त्याला, काय म्हणूया, त्याचे मी आभारी आहे. या सिनेमात अनेक लहान मुलं आहेत आणि त्या मुलांसोबत तू काम केलेलं आहेस. कधी तू त्यांची ताई बनलेली असते, कधी त्यांची छान मैत्रीण देखील बनलेली असते. या सगळ्यांसोबत काम करायला तुला कसं वाटलं? त्या मुलांनी ना फार धमाल आणली माझ्या आयुष्यात. म्हणजे कधी कधी माझं तेव्हा तरी असं व्हायचं, आता मी बरीच तरी अशी हॅपी गो लकी झाली, पण असं जास्ती खूप त्या भूमिकेत म्हणजे अशी मी शांत सेटवर किंवा सिरियस असं असायचं. पण या मुलांनी मला इतकं खेळतं बनवलं, खेळकर बनवलं. आणि मला असं लक्षात आलं की म्हणजे अर्चितला बघून, पार्थला बघून, या सगळ्याच मुलांना बघून की ॲक्शन होण्यापर्यंत ती अळमटळम करत असायची आणि ॲक्शन नंतर ती ज्या पद्धतीने खटकन एकाग्र व्हायची आणि ज्या पद्धती ते पाहणं एक चमत्कार आणि एक चित्तथरारक गोष्ट होती. आणि मी शिकले त्या मुलांकडनं हे. त्यामुळे माझी ना एनर्जी पण खूप वाचली
की त्यामुळे मी हे करू शकते की मी अत्यंत आनंदात असते, खुश असते, कॅमेरा रोल होईपर्यंत मी वेगळा काहीतरी विचार करू शकते आणि मग मी त्या भूमिकेचा विचार म्हणजे स्विच ऑन स्विच ऑफ ह्या मुलांनी मला खूप शिकवलं. बरं, अविनाशचा असा अनुभव होता की तो अनेक ठिकाणी राहिला म्हणून ते, पण तुझं देखील बालपण अगदी तसंच गेलं होतं. तर तू कुठेतरी स्वतःच्या बालपणाशी कुठे कोरिलेट केलंस का हे सगळं? नक्कीच केलं. म्हणजे मला खूप आश्चर्य वाटलं की किल्ला पाहिल्यानंतर मोस्टली सगळ्या प्रेक्षकांची प्रतिक्रिया आहे आणि मी त्याचा कलाकार असून माझीही प्रतिक्रिया आहे की माझी गोष्ट आहे, मी चिन्मय काळे आहे. आणि अनेक लोकांनी मला येऊन सांगितलं की तुमच्यात आम्ही आमच्या आईला पाहिलं असं. तर त्यामुळे एक आपल्या आईला समजून घेणं, आपल्या लहानपणाला समजून घेणं, म्हणजे ह्याची टॅगलाईन मला फार फार आवडते की रिव्हिजिट युअर सेल्फ. तुम्ही तुमचीच भेट घ्या. एक तुमच्याच आयुष्यातला एक काळ, कदाचित तेव्हा तुमचं पहिलं प्रेम झालं का, तेव्हा तुमच्या आयुष्यातलं एक मेजर भांडण झालं का शाळेतलं. मला माझं भांडण आठवलं. माझ्याही बाबांची बदली व्हायची, त्यामुळे आम्ही गावोगावी फिरायचो. तर त्याच्यामुळे मित्र व्हायचेही आणि लगेच त्यांना सोडून दुसऱ्या गावी जायला लागायचं. तर एक माझी प्रेषिता कापसे नावाची मैत्रीण होती, जिच्याशी माझं भांडण झालं होतं आणि तिला न सांगता मी तिच्या शेजारून उठून दुसऱ्या कोणाच्या तरी शेजारी जाऊन बसले. तर लहानपणी खूप मोठी गोष्ट असते. किल्लात पण दाखवलेलं आहे की एका मैत्रिणीच्या जागेवरनं उठून दुसरीकडे जाणं. आणि अजूनही माझ्या मनात असं आलं की मी तिला सॉरी नाही म्हणालेले. सो मला असं वाटतं किल्ल्याच्या निमित्ताने मी तिला आता तिचा नंबर मिळवेन, मी तिला फोन करेन आणि मी तिला सॉरी म्हणेन. आणि प्रत्येक प्रेक्षकाला त्याचं असं काहीतरी आठवेल, दुखावलेलं, आनंदाचं. पण हसता हसता तुमच्या डोळ्यात पाणीही येईल आणि तुम्ही अनुभवाने समृद्ध व्हाल, असं मला खूप मनापासून वाटतं. रेस लय लांब पाहिजे, किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत. या कोपऱ्यात जर कोणी कुजबुजलं तर त्या कोपऱ्यात आवाज येतो. काय मी नको फेकू. आईची जय म्या. आम्ही काल लय शोधलो तुला, अख्खा किल्ला शोधला आम्ही, तू कुठं बी नाही सापडला. जेव्हाही एखादा दिग्दर्शक सिनेमा बनवतो तेव्हा कुठेतरी त्याच्या मनात कुठेतरी खोल रुतलेली आहे काही गोष्टी या त्या सिनेमामध्ये उमटतातच. तर किल्लामध्ये नक्की असं तुझं काय बालपण उमटलेलं आहे जे तू आता म्हणालास सुद्धा, तर नक्की काय असे प्रसंग आहेत जे मुद्दाम तुला या सिनेमातनं व्यक्त करावेसे वाटले? मला एकच फिलिंग व्यक्त करायचं होतं की ज्यावेळी मी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचो आणि मला ते गाव, ते शहर किंवा ती जागा सोडून जाताना एकच विचार यायचा की अरे आता तर मी चाललो आहे आणि मी खूप चांगले मित्र बनवले होते या जागेत आणि आता मी गेल्यानंतर मला नाही माहिती मी या मित्रांना परत माझ्या आयुष्यात परत भेटू शकेन का नाही. आणि तो विचार मला खूपच असा मला हेलावून सोडायचा की कदाचित मला यांचं नावही म्हणजे लक्षात राहणार नाही, त्यांचा चेहरा मला लक्षात राहणार नाही, त्यांचा आवाज कदाचित लक्षात नाही राहणार. पण तो प्रत्येक एक्सपिरियन्स जो मी त्यांच्याबरोबर जगलो आहे त्या प्रत्येक एक्सपिरियन्सनी मला घडवलं आहे आणि त्या एक्सपिरियन्समुळे मला तो प्रत्येक एक माझा मित्र आणि त्या गोष्टी मला आठवतात आत्ता. आणि जस्ट मला तो नॉस्टॅल्जिया एक रिफ्लेक्ट करायचा होता आणि त्या काळाला आणि त्या माझ्या सगळ्या आठवणींना उजाळा द्यायचा होता या फिल्ममधला आणि तोच माझा प्रयत्न होता.